अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा अहवाल आता राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय। हा अहवाल तातडीने सार्वजनिक करण्यात यावा अशी आग्रही मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने समिती नेमली होती। मात्र जोपर्यंत सुरू असलेल्या जनगणनेचे जातनिहाय आकडे समोर येणार नाहीत तोपर्यंत उपवर्गीकरणाचा कोणताही निर्णय घेऊ नये असाही पवित्रा बडोले यांनी घेतलेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलेलं आहे का हा एकूणच याचा क्वांटिफाईड डाटा एकत्रित राज्य सरकारनं केला पाहिजे आणि वस्तुनिष्ठ डाटावरच या ठिकाणी उपवर्गीकरण केलं पाहिजे। दुसरं त्याच्यामध्ये एक जो क्रिमिलेअरचा विषय म्हटला आहे का क्रिमिलेअर करण्याचा पण अधिकार राज्य सरकारनं त्या बाबतीत दिला आहे। तर मूळ विषय येतो का अनुसूचित जाती ह्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरनं ठरवल्या जातात, केंद्र सरकार ठरवते, परंतु हा उपवर्गीकरण करण्याचा राज्याला जेव्हा अधिकार दिला जाते तर त्याच्यामध्ये कोणत्याही समाजावर कोणत्या जातीवर याच्यात अन्याय होऊ नये एवढाच विषय आहे आणि म्हणून हा कुठेतरी पब्लिक डोमेनमध्ये आला पाहिजे एवढी आमची भावना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।